आजचा दिवस आपला राईडचा शेवटचा दिवस आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम माझी जी राईड कॅन्सल झालेली, तर तिथे जे फ्लड आलेलं, तर हे सगळे फ्लडचाच नतीजा आहे। अर्धा पाण्यात वाहून गेलेला आहे तो हाच रोड आहे। अरे मला वाटलं माझ्या गाडीचं काहीतरी पडलं, पण हे चलो भाई, लद्दाख कंप्लीटेड। चला तर मित्रांनो, आज राईडचा शेवटचा दिवस आहे। 20 तारीख आहे, 20 जून आणि 6:15 होत आहेत आणि आम्ही लोक आता निघतोय मनालीमधून। तर मनालीमध्ये हा होमस्टे होता आमचा, हॉटेल अंबिका, आणि सगळ्या गाड्या रेडी आहेत। जयेश जरा मागून येतोय, सावकाशी, ठीक आहे। तर आजच्या दिवसाचा आमची राईड असणार आहे अंबालापर्यंत। तर चला स्टार्ट करूया आजच्या दिवसाच्या राईडला। तर बाय बाय मनाली, सी यू अंटिल नेक्स्ट टाइम। मनाली मित्रांनो जास्त फिरता नाही आला, काल फक्त मॉल रोडला गेलेलो रात्रीच्या वेळेस, जास्त वेळ इथे थांबता नाही आला। अरे यार बघा खच्चर मेलेला, गाडीने उडवलं बहुतेक याला, थांबता नाही आला, जास्त फिरता नाही आला। मनालीची तर परत एकदा ट्रिप होऊ शकते, जास्त लांब नाही मनाली वाटत, कारण की ट्रेनने वगैरे होऊ शकते। तर मनाली नंतर फिरूया, आता जाऊया। तर आपली लेह लडाखची ट्रिप जी आहे कंप्लीट झालेली आहे, सर्किट कंप्लीट झाले। आजचा दिवस आपला राईडचा शेवटचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण लोक चाललेलो आहोत अंबालाला। अंबालाला आपण ह्यासाठी चाललेलो की जसं लास्ट टाइम आपण गाडी मुंबईवरून इथे ट्रान्सपोर्ट करवलेली, तशीच आता मुंबईला परत ट्रान्सपोर्ट करायची आहे, तर ती अंबालाला ड्रॉप करायची। लास्ट टाइम अमृतसरला हे केलेली। तर मित्रांनो, जर तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम माझी जी राईड कॅन्सल झालेली, तर तिथे जे फ्लड आलेलं, तर हे सगळे फ्लडचाच नतीजा आहे। हा जो आहे ना रोड, अर्धा कटिंग झालेला आहे, अर्धा पाण्यात वाहून गेलेला आहे, तो हाच रोड आहे। तर हे बघा, आता इकडे पूर्ण हे लोक काम करतात आणि हायवेच्या नंतर मग हायवे एक्सटेंड करतील। हे बघा बघा, रोड बघा पूर्ण कटिंग झालेला आहे, त्यामुळे हे डायव्हर्जन आहेत, नाहीतर हे टू लेन रोड होता। चला आता मनाली एक्झिट करू, फटाफट निघू। 8 तासाचा रस्ता आहे, बघा किती वेळ लागतोय। 6 तास 4 मिनिटं, 299 किलोमीटर आणि 1.5 वाजताचा अरावल दाखवतोय। एक चाय ब्रेक पडून 2:30चा होईल, 1:30चा अरावल दाखवतोय, होऊन जाईल। चला, तर आज जयेश नाही, तर आज मी लीड करतोय। आता 2-3 दिवस झाले तोच लीड करत होता। अरे मला वाटलं माझ्या गाडीचं काहीतरी पडलं, पण हे कोणतरी ट्रक बिकचं काहीतरी आहे, आपल्या काय कामाचं नाही। मला वाटलं माझ्या गाडीचं काहीतरी पडलं की। तर मित्रांनो, आता 1 वाजता आणि आम्ही लोक चंदीगडला पोहोचलोय। ह्याच्या ना आउटस्कट्स मधून आम्हाला एक्झिट भेटणार आहे चंदीगडवरून, आणि डायरेक्ट मला 40 किलोमीटर नंतर अंबाला। तर आता जस्ट 1-1.5 तासात पोहोचू आम्ही। तर मित्रांनो, आता अंबालामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। तर लास्ट इयर आहे ना, जेव्हा म्हणजे मला पूर्ण करायचं होतं ना मुंबई ते पूर्ण गाडी चालवून लेह लडाख करायचं होतं, म्हणजे बऱ्याच ब्लॉगर्सच्या व्हिडिओमध्ये मी बघितलेलं की अंबाला एंटर करताना ना हे वाला धनुष्यबाण असं दिसतं आणि शंकर दिसतं। तर मला बघायचं होतं, मला वाटलं की मला नाही बघायला भेटणार, कारण की मी अमृतसरवरून गाडी आणलेली, बट येताना तेही कंप्लीट झाला आणि हे आम्हाला अंबालाचं सुवर्णदार, हरियाणा सुवर्णदार बघायला भेटलं। चला तर मित्रांनो, आता सेफ एक्सप्रेसच्या वेअरहाऊसमध्ये आम्ही लोकांनी गाड्या सोडलेल्या तिकडे। आता टाईम होतोय 6:15 होत आहेत आणि आता इकडून या गाड्या मुंबईला येतील। आम्ही लोक आता स्टेशनकडे निघतोय, रिक्षा केलेली आहे।
चलो भाई लदाख कम्प्लीट आहे सक्सेसफुली. आणि आमच्या चेहऱ्याला जर वाईट दिसत असेल ना तर दाबून सनस्क्रीन लावले, ट्रिपल लावले, कारण की ट्रिप पण संपते आणि इथं ऊन जास्त आहे, खूप जास्त. थंडीतून एकदम गरमी झालं, वाट लागलेली आहे. चला आता स्टेशनला जाऊ. तर मित्रांनो स्टोरी घेऊन जाऊया थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये. आता जाऊया 2016 मध्ये. कॉलेजमध्ये असलेला मुलगा असंच मोबाईलवर स्क्रोल करता करता यूट्यूब पाहता पाहता एक व्हिडिओ मी एक्सप्लोर केली, जी की होती मुंबईकर निखिल म्हणजे निखिल शर्मा याची. त्याने त्याच्या KTM बाईकवर लेह लडाख ही ट्रिप केलेली 2016 मध्ये. तीच व्हिडिओ बघून मी फॅसिनेट झालेलो लेह लडाख ह्या रोड ट्रिपवर. म्हणजे तिकडची जी दृश्य मी तेव्हाच्या कॅमेरा क्वालिटीमध्ये बघितली आणि तेव्हा त्या लेह लडाखच्या प्रेमात पडलेलो. बाईक रायडिंगचं थोडं भूत हे शिरतच होतं माझ्या डोक्यात. आणि त्यानंतर ही व्हिडिओ कॉलेजमधल्या मुलाला असं वाटलं की नाही, आपल्याला पण बाईक राईड करायची आणि आयुष्यात एकदा तरी ही लेह लडाख ट्रिप करायची. तिकडे सुरू झालं एक स्वप्न की आपल्याला राईड करायची आहे, दरवर्षी करायची आहे, होते, पैसे नाही आहेत, ह्या त्या गोष्टी बऱ्याचशा असे सर्कमस्टन्सेस होत गेले. बऱ्याचदा पैसे नव्हते, बऱ्याचदा वेळ नव्हता, बऱ्याचदा सुट्ट्या नव्हत्या आणि असं करता 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 जवळजवळ 7-8 वर्ष निघून गेली. आणि त्यानंतर उजाडतो 2023, जिथे मी फायनली ठरवतो की आता आपल्याला ह्या वर्षी लेह लडाख राईड करायची आहे. तयारी खूप कमी होती, पण बऱ्याचशा इक्विपमेंट माझ्याकडे जास्त होत्या ह्या वेळच्या राईडपेक्षा. बट एका गोष्टीची कमी होती, जी सगळ्यात मेजर होती, की माझ्याबरोबर रायडिंग पार्टनर कोणीच नव्हतं. मी डिसाईड केलेलं की नाही, ह्या वर्षी तर करायचं म्हणजे करायचंच आहे लडाख. सो बरेचसे प्रयत्न केल्यानंतर, कोणीच रेडी न झाल्यानंतर हे मी डिसाईड केलं की ही जी लडाख राईड आहे ती आपण करायची सोलो राईड. माझ्यासाठी नवल असं नव्हतं, कारण की मी ऑलरेडी मुंबई टू हैदराबाद राईड केलेली होती. सोलो राईड्सचा मला थोडासा एक्सपिरियन्स आलेला किंवा एकटं राहण्याचा एक्सपिरियन्स आलेला, तर त्या बेसिसवर मी ती लडाख राईड सोलो करायची ठरवली. आणि 9 जुलै 2023ला मी माझ्या राईडसाठी निघालो मुंबई ते लेह लडाख, थेट बाईक चालून ते बाईक घेऊन येणार. आता त्या लेह लडाखच्या राईडमध्ये काय झालं, कसं झालं, कशी ती राईड झाली, ते सुद्धा ब्लॉग्स आहेत. तर इकडे एक लिंक येते, तिकडे जाऊन तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट बघू शकता की ते त्या राईडमध्ये एक्झॅक्टली कसं झालं, कशी सुरुवात झाली, काय झालं, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि जर तुम्ही त्या जुन्या व्ह्युअर्समधून येतात ज्यांनी ती राईड किंवा त्याच्या अगोदरचे किंवा आपली स्टार्टिंग पासूनची ब्लॉगिंगची जर्नी जर बघितली आहे, मित्रांनो तुम्हाला लोकांना माहितीच असेल की मनालीमध्ये आलेल्या फ्लडमुळे ती राईड कॅन्सल झाली. जयपूर, आग्रा, मथुरा, मध्य प्रदेश आणि तिथून महाराष्ट्र असं मी ती राईड इनकम्प्लीट ठेवून परत रिटर्न आलो. ज्या दिवशी ती राईड इनकम्प्लीट राहिली आणि मी मुंबईला आलो, त्या दिवशी मी स्वतःला प्रण दिलेला की 1 वर्षाच्या आत ही लेह लडाख राईड कम्प्लीट करायची म्हणजे करायची. कारण की मी माझ्या लाईफमध्ये जे माझे असे गोल्स डिसाईड करून ठेवतो ते कम्प्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या आतमधला तो एक किडा आहे ना, ते चूल आहे ना, ती अशी जात नाही आणि ते कम्प्लीट केल्याशिवाय मला राहवतही नाही. तर ह्याच वर्षी जूनमध्ये आमच्या 5 मित्रांचं डिसाईड झालं की आपण लेह लडाख राईड पुन्हा एकदा करूया, ह्यावेळेस सगळे मिळून करूया. तर जसे की तुम्ही ह्या ट्रिपचे पूर्ण ब्लॉग्स बघितले की आम्ही लोक 10 जूनला इथून निघालो. मी आणि विकास ट्रेनने गेलो, कारण की मी ऑलरेडी तो डिस्टन्स पूर्ण बाईकने कव्हर केलेला होता आणि विकासला बाईक ट्रान्सपोर्ट करून न्यायची होती. बाकीचा ग्रुप जो आहे बाईक्स पूर्ण चालवून आला. त्यानंतर आम्ही लोक अमृतसरला कनेक्ट झालो. अमृतसरवरून पुढची जर्नी बाईक खराब झाली. त्यानंतर आम्ही लोक श्रीनगरला ती रिपेअर केली, शॉपिंग केली, दल लेक फिरलो, बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर केल्या. त्यानंतर पुढे आम्ही लोक द्रासला गेलो, कारगिल वॉर मेमोरियल बघितलं, लेह लडाखला गेलो, लेह लडाखला खारदुंगला फिरलो, तिकडे परमिट्स काढले. त्यानंतर तिथून शांती स्तूपाला गेलो. शांती स्तूपावरून आम्ही लोक वॉल ऑफ फेमला लेह लडाख मध्ये गेलो. लेह लडाख मधील पँगॉंग लेक बघितला, म्हणजे तो एक आम्ही लोकांनी स्वर्गच बघितल्यासारखा झाला. तर आम्ही लोक सरचूला आलो. सरचूला येईपर्यंत हालत टाईट झाली, एकदा माझी बाईक सुद्धा क्रॅश झाली. लडाखचे एक्स्ट्रीम रस्ते आम्ही लोकांनी फायनली एक्सप्लोर केले.
ते करत करत आम्ही लोक मनालीला आलो आणि हा जो लेह लडाखचा पूर्ण सर्किट आहे तो आम्ही लोकांनी फायनली कंप्लीट केला. आणि जसं की मी स्वप्न बघितलेलं डार्क हॉर्स म्हणजे माझी बाईक जिला मी डार्क हॉर्स म्हणतो, डार्क हॉर्स सोबत लेह लडाख ट्रिप करायची जे आपण स्वप्न बघितलेलं ते फायनली जाऊन पूर्ण झालं. जसं की हा ब्लॉग मी ह्यासाठी बनवतो कारण की हा खूप इमोशन्सशी कनेक्टेड आहे. बरेच बॉईज जे असतील ज्यांना लेह लडाख करायचं किंवा केलेलं असेल त्या लोकांना हे कनेक्ट होत असेल. ट्रिप कंप्लीट करणे ही मेजर गोष्ट नव्हती. एक फेलियर बघितल्यानंतर जेव्हा आपण सक्सेस बघतो ना त्या गोष्टीचं खूप जास्त महत्त्व असतं स्वतःच्या लाईफमध्ये. ओव्हरऑल एक एक्सपिरियन्स असतो खूप छान असा, तो मी घेतलेला आहे ह्या 2 वर्षामध्ये आणि खूप जास्त सुंदर वाटलं मित्रांनो ही ट्रिप केल्यानंतर. आणि हा एक जगातला एक सगळ्यात वेगळा एक्सपिरियन्स आहे. मी तर म्हणेन ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्कीच घ्या. खरंच मित्रांनो जर तुम्ही एक बायकर आहात, एक रायडर आहात तर तुम्ही तुमची बाईक घेऊन लेह लडाख ट्रिप लाईफमध्ये एकदा तुमच्या मित्रांसोबत किंवा सोलो कशीही करून केलीच पाहिजे. खूप वेगळंच जग आहे तिकडे आणि ते जग तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघणं आणि व्हिडिओत बघणं खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर थँक्यू सो मच टू एव्हरीवन जे स्टार्टिंगपासून हे व्लॉग आणि ही सिरीज पूर्ण बघतायत. आणि थँक्यू सो मच त्या लोकांना ज्या लोकांनी मागच्या वर्षीपासून हे जे माझी लेह लडाखची जर्नी आहे ती बघितलेली आहे. आणि थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट दरवेळेस असा छानच असतो. ते बघून मला सुद्धा बरं वाटतं. बरेच जण स्टोरीमध्ये कनेक्टेड असतात. बरेच मी ब्लॉग माझ्या कामामुळे लवकर टाकू शकत नाही बट स्टील लोक वाट बघतात. DMs वगैरे येतात की ब्लॉग कधी येतं. बरेच नॉन महाराष्ट्रीयन पण हे ब्लॉग बघतात मराठीमध्ये. त्या गोष्टीचं खूप छान वाटतं. थँक्यू दोस्तो. तर मित्रांनो 21 जुलैला आपण ट्रिप कंप्लीट करून गोल्डन टेम्पल ट्रेनचा 2 दिवसाचा प्रवास करून आपण पुन्हा सर्व मित्र अंबालावरून मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मम्मीने रात्री 1:30 वाजता आरती सुद्धा ओवाळली. 2-4 दिवसानंतर आपल्या बाईक्स पण आल्या. तर लास्ट टाइम जसं आपण जाताना बाईक्स आपण गती एक्सप्रेस मधून सोडलेल्या पण तिकडे त्या गाड्या डॅमेज झाल्या मायनर. ठीक आहे होतं ट्रान्सपोर्टमध्ये बट सेफ एक्सप्रेसचा मी बऱ्याच ठिकाणी एक्सपिरियन्स बघितला की सेफ एक्सप्रेसचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि बॅड एक्सपिरियन्स खूप कमी लोकांचा आलेला आहे. तर मी सजेस्ट करीन येताना गाड्या जसं की तुम्ही बघताय की त्यांनी उतरवून दिल्या, डोर स्टेपपर्यंत आम्हाला आणून दिल्या आणि खूप चांगली सर्व्हिस होती. माझा मामाचा मुलगा म्हणजे माझा भाऊ जयेश आणि सोनल ह्या तिघांनी मिळून गाड्या कनेक्ट केल्या आणि व्यवस्थित गाड्या आल्या, डोर स्टेपपर्यंत आल्या आणि सर्व्हिस खूप छान आहे. जर तुम्हाला लोकांना पण बाईक ट्रान्सपोर्ट करायची आहे तर सेफ एक्सप्रेसनेच करा. तर फायनली आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि मुंबईला पण खूप जास्त मिस केलं मित्रांनो टू बी ऑनेस्ट सांगू तर. आता आल्यानंतर आपण अस्वस्थता बसणार नाही तर लवकरच आपण सह्याद्रीच्या कुशीत कुठेतरी जाऊ. महाराष्ट्राचं जे पावसाळ्यातलं जे सौंदर्य आहे ते आपण सह्याद्रीच्या कोणत्या तरी कुशीत जाऊन लवकरच कॅप्चर करू आणि तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग बघायला भेटेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि इकडे प्लेलिस्ट येते तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता आपले लडाखचे सर्व ब्लॉग. भेटूया असंच कोणत्या तरी नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ कल्पेश राणे ब्लॉग्स. बाय.